बघा काय लिहिले, यत्न तो देव जाणावा. म्हणजे काय, यत्न तो म्हणजे यत्न म्हणून करायला पाहिजे आपल्याला, आणि यत्न म्हणून करत राहणं त्याला देव म्हणतात. यत्न तो देव जाणावा म्हणजे आपण केलेले प्रयत्न हाच आपला देव आहे. देव लांब नाही बरं का, आपल्या आतमध्येच आहे परमात्मा. आणि आपण जर प्रयत्न केलं त्याला प्राप्त करण्याचं तरच आपल्याला तो भेटणार आहे. म्हणून यत्न तो देव जाणावा म्हणजे आपले केलेले प्रयत्न हाच आपला ईश्वर आहे ना, तोच देव आहे ना, त्यालाच जाणायचं. आणि ते यत्न आपले कुठं काय, आपल्या आतमध्ये आहे. यत्न कुठे आहे, प्रयत्न केले आपले तर तो यत्न करता करता तो परमात्मा आपल्या आतमध्ये प्रगट होतो. आणि म्हणून यत्न तो देव जाणावा. आता आपल्याला ज्या ताईंनी ओव्या सांगितल्या त्या ओव्यांमध्ये मूळ संकल्प काय आहे, तर आधी संकल्प आहे. आणि तो मूळ संकल्प काय आहे, तर तो भगवंताचा संकल्प आहे. पूर्वी कोठेच नव्हते काही, अवघे शून्यमय होते काही. तेथे एक ढालगत निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती निर्माण केली. कानोबा तेरे 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 म्हणजे भगवंताला सांगितलंय, भगवंता तूच केलं, तूच केलं. आणि त्या भगवंतावरती एक ढालगत निर्माण झाली म्हणजे माया निर्माण झाली. आणि त्या मायेने काय केलं, भगवंताला स्फुरण झालं. भगवंत एकटाच होता, त्याने एकोहम बहुश्याम म्हणजे एकच होता, पण त्याला असं वाटला की आपण बहु व्हावं. मग त्याचं स्फुरण, भगवंताचं स्फुरण ते, त्या निर्गुण निराकाराचं स्फुरण तयार झालं. आणि त्या स्फुरणातून त्याला एकट्याला करमत नाही, म्हणून त्याने काय केलं, या सृष्टीची रचना केली. जसं आपल्याला करमत नाही, आपण अनेक काय करतो, मैत्रिणी मित्र आपण जमा करतो, नातेवाईक जमा करतो. आता सांगितलं आपल्याला की आपला संकल्प, प्रत्येक माणूस संकल्प करतो आणि त्या संकल्पातून सृष्टीची निर्मिती होते. जसा एखादा माणूस आहे, एखादा मुलगा आहे, त्याने संकल्प केला आपण लग्न करूया. मग लग्न केला की दोनाचे 4 हात झाले. मग त्यांना मुलं बालं, संसार, उद्योग, धंदा सगळे संकल्प आहेत. मग देवाकडे जातो ना, मागतो सर, जे जे आपल्या इच्छा असेल ते आपण मागतो. आणि हे सगळे संकल्प आहेत बरं का. आणि हे पहिला संकल्प भगवंताने केला. म्हणजे कोणी केला, पहिला संकल्प कोणी केला, तर त्या निर्गुण निराकाराने केला. आणि त्यांनी एवढी सृष्टीची रचना निर्माण केली. आणि त्या सृष्टी रचना करण्याचा जो संकल्प आहे, आणि तो मूळ संकल्पातून तयार झालेला आहे. मूळ संकल्प काय आहे, तर हरिसंकल्प मूळ संकल्प आहे ना. त्या हरितत्वावर ही माया निर्माण झाली आणि या मायाने एवढी मोठी ख्याती निर्माण केली. जे काय जगात दिसतो ते मायाच दिसतो. लिहिले का नाही, ब्रह्म दिसे माया न दिसे, माया सर्व करी आणि आळ घालते ब्रह्मावरी. आपल्यामधून निघालेले संकल्प, जे काही संकल्प आपल्याकडनं निघतील त्या संकल्पातून आपली सृष्टी आपण निर्माण करतो. आपलं घर दार इस्टेट जागा जुमला सगळं आपण जमा करतो. तसं भगवंताला वाटलं एकोहम बहुश्याम, एकटाच होता तो आधी. म्हणजे ज्यावेळेला सृष्टी नव्हती, अवघे शून्यमय होतं सर्व काही, सगळं शून्य होतं, काहीच नव्हतं. आणि त्यावेळेला भगवंताला असं वाटलं की आता मी एकटाच आलोय. आणि मग त्याने ही सगळी रचना केली, ब्रह्मा विष्णू महेश. सृष्टीची रचना करण्यासाठी संपूर्ण जसा एखादा देश निर्माण झाला की त्याच्याकडे सत्तेसाठी वेगवेगळ्या प्रकारची डिपार्टमेंट तयार करतात, खाती तयार करतात. तसं भगवंताने काय केलं की सृष्टी चालवण्यासाठी त्या भगवंताने स्वतः काय केलं, सगळे डिपार्टमेंट तयार केले आणि सगळे कायदा सुव्यवस्था बनवली त्यांनी. जसं आपण बनवतो की नाही, चांगलं काय वाईट काय सगळं आपण लिखापटी करतो, तसं भगवंताने एक स्वतःचं खातं निर्माण केलं. आणि ते खातं कोणाकडे दिलं, मायेकडे दिलं. आणि मायाच सगळे करताना मायाच सगळं लिखाण करतो. आणि मायेतून आपल्याला काय होतो, मायेकडून जे जे कार्य होईल, जे जे चांगलं वाईट कर्म होईल ते परत काय करतो, माया आपल्याला जन्माला घालते. परत आपण जन्माला येतो. ह्याचं कारण माया सर्व करी, ब्रह्म काहीच न करी. सगळं मायाच करते, ब्रह्म काहीच करत नाही. ब्रह्म असत त्याचे सर्व काळ येतो, पण कसा आहे तो स्थिर आहे, निश्चळ आहे ब्रह्म.
आणि या ब्रह्मावरती जेव्हा माया निर्माण होते तेव्हा हे सगळं दाखवलंय. ही सगळी सृष्टीची रचना आहे. आपण अनादी काळापासून आपण आहोत. म्हणजे मायेला परत 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 जन्माला यावं लागतं. याला कारण त्या मायेचे कर्म चुकलेले आहेत. म्हणून काय करायला पाहिजे, तर आधी कर्माचा प्रसंग म्हणजे आधी कर्म चुकलं तरच प्रसंग येतो आपल्यावर. आपले कर्म चुकलेच नाही तर आपल्यावर प्रसंग येईल का? आपले कर्म चुकले म्हणून आपल्याला परत जन्माला यावं लागतो. म्हणून जोपर्यंत आपल्याकडे हरिसंकल्प नाही, हरिसंकल्प म्हणजे मूळ संकल्प हरिसंकल्प, तो संकल्प आपल्याकडे यायला पाहिजे. चल घे संकल्प. जसं आपल्या वाल्या खोलीला नारद महर्षी भेटले आणि त्यांनी सांगितलं घे संकल्प. आणि त्यांनी काय केलं, हरिनामाचा संकल्प घेतलं आणि त्यांनी पुढं सगळं पापाचं निरसन करून जे त्याच्या योनी होत्या बघा, त्यांनी 7 रांजण भरण एवढी पाप केली, तेवढे सगळे एका क्षणात दूर झाले. का तर मूळ संकल्पावर तो गेला. मूळ संकल्प हरिसंकल्प आहे. म्हणजे मूळ परमात्म्याला प्राप्त करणं, त्या मुळाकडे जाणं. मानत जावे मुळाकडे. जोपर्यंत आपण मुळाकडे जात नाही, आपला मूळ काय आहे, तो ओंकार. तो ओंकार स्वरूप आपला मूळ आहे. आणि त्या ओंकार स्वरूपाला नुसतं माहिती असून फायदा नाही बरं का, त्याची अनुभूती यायला पाहिजे. अनुभवासाठी आपल्याला श्रवण करायचं आहे. अनुभवासाठी आपल्याला ध्यान करायचं आहे. अनुभवासाठी आपल्याला हे सगळे ग्रंथ वाचायचे. आणि एवढं करून आपल्याला अनुभव आला नाही तर केलेले सर्व कर्म निरर्थकम, केलेले आपले सर्व कार्य फुकट जाणार. आणि म्हणून इथं काय लिहिलंय, ऐसा करते विन गोचरू, अध्याय 8. आणि अक्षर ब्रह्म म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही, ती ब्रह्म आहे. आणि त्या अक्षर ब्रह्माला प्राप्त करणं, आपलंसं करून घेणं, नवे ध्यान करता करता त्या अक्षर ब्रह्मामध्ये आपण विलीन होणं, आपला देह ठेवून त्या मूळ तत्वाशी एकरूप होणं. आणि एकदा का मूळ तत्वाशी एकरूप झालं, आपल्याला जन्ममरण नाही. जन्ममरण का आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात पडावं लागतं? त्याला कारण काय, तर आपण देहबुद्धीवर आहोत. आणि आपले संकल्प वाढतच चालल्यात. प्रत्येकाचे संकल्प वाढतच चाललेत. बघा ना, एका क्षणाला आपण किती संकल्प करतो. संकल्प विकल्पाची सृष्टी झाली आहे मनाची या पोटी. मन तयार करतो, मनाच्या पोटामध्ये तयार होतात. एका क्षणाला किती आपण संकल्प तयार करतो. आणि या सगळ्या संकल्पातून आपणच आपल्या सृष्टीची निर्मिती करतो. म्हणजे आपणच आपल्या मायेला जन्माला घालतो. देहाला आयुष्यभर आपण काय करतो, या मायेकडे अखंड मागतच बसतो आपण. आणि त्याच्यामुळं आपल्याला या मागण्या आपल्या काही थांबत नाही. आणि जन्ममरणाचा फेरका आपल्याला चुकवता येत नाही. मग ज्या वेळेला आपण भगवंताशी एकरूप होऊ, भगवंताला मागू, आणि भगवंताला एकदम आपण मिळालं का, आपल्या संपूर्ण इच्छा, आकांक्षा, कामना, भावना सगळ्या आपल्या काय होतात, भगवंतामध्ये विलीन होतात. भगवत स्वरूपामध्ये त्या विलीन होतात. आणि भगवंत आपल्याला आपलासा करून घेतो. जिथून आपण आलोय त्या संकल्पामध्ये आपला काय व्हायला पाहिजे, लय व्हायला पाहिजे. ह्या मनाचा लय व्हायला, मनाचा लय व्हायला, मनाकडे आहेत ते सगळ्या. एका क्षणाला मनुष्य काय करतो, एका क्षणाला हजारो संकल्प तयार करतो आणि मोडतो पण. परत तयार करतो, परत मोडतो, परत तयार करतो. अशी मनाची जोपर्यंत माणसाचा जन्म आहे तोपर्यंत संकल्प चालूच आहेत माणसाचे. एका वेळेला माणूस कितीतरी जन्मामध्ये जातो. जिवंतपणेमध्ये असताना जेवढे आपण विचार वाढू, जेवढे आपले कल्पना वाढतील, तेवढं आपल्याला तेवढ्या वेळा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आपल्या वासना वाढतात. आणि म्हणून काय सांगितलंय, ऐसे करते विन गोचरू, अव्यक्ती हा आकारू. अव्यक्तच परमात्मा अव्यक्त आहे, पण त्याला आकार निर्माण झाला.
परमात्मा कसा आहे? अव्यक्त आहे. तर व्यक्त अव्यक्त एक निभ्रांत रे, भक्ती जाणी जे व्यक्त अव्यक्त योगे. बघा काय सांगितलंय, आपण भक्ती किती पण केली तरी व्यक्त अव्यक्त एक निभ्रांत रे, भक्ती जाणी जे व्यक्त अव्यक्त योगे. म्हणजे आपण भक्ती करतो ती कशी करतो? तर आकाराची करतो. अव्यक्त योगे म्हणजे योगाच्या क्रियेच्या माध्यमातून आपण अव्यक्त परमात्मापर्यंत जायला पाहिजे. अव्यक्त योगे म्हणजे अव्यक्त परमात्मा आहे, निराकार परमात्मा आहे, त्याला आपल्याला योगिक क्रियातून तिथपर्यंत जाता येतो. असं वाचन करून आणि ऐकून बरं का परमात्म्याची प्राप्ती होत नाही, फक्त माहिती होईल म्हणून इथं काय लिहिलंय? अशा प्रकारे अव्यक्ताच्या ठिकाणी कर्त्यापासून प्रत्यक्ष दिसणारा आकार करण्याचा जो व्यापार त्याला कर्म असे म्हणतात. म्हणजे कोण करतो व्यापार? हा आपला व्यापार आपणच करतो. आपणच आपल्याला जन्माला घालतो, दुसरा कोणी जन्माला घालत नाही. आपल्या इच्छा वाढल्या, आकांक्षा वाढल्या, आपल्या भावना वाढल्या तर आपल्याला आपणच जन्माला घालतो. म्हणून सावध व्हा हो. सावध आहे तो स्मरण विकल्प होतात विस्मरण पडताच मरण पावती प्राणी. स्मरण विस्मरण झाले मग त्या देहास मरण आले. जन्मास घातले कोणास कोणी? अरे आपणच आपल्याला जन्माला घालतो. समर्थ रामदासाने लिहिले. सावध आहे तो स्मरण. सावध व्हा. भगवंताचं स्मरण विसरू नका. भगवंताला स्मरून जे जे आपण करू, जे जे इच्छा आकांक्षा कामना भावना त्या आपल्याला जन्माला घालतात. वासने पोटी जन्म घ्यावा लागे. म्हणून इथं समर्थांनी किती मोठा आपल्याला सावध केलाय. प्रत्येक संतांनी सांगितले सावध हो बाप्पा, काल लागलंय मापा. आपण सावध होतच नाही. आपण भगवंताचं नामस्मरण घेणं म्हणजे सावध आहे. याच्या व्यतिरिक्त जे काय असेल ते सगळं बेसावध आहे. मग आपण सावध आहे का बेसावध? ज्यांनी त्यांनी ठरवा. तुमचं नामस्मरण अखंड चालू आहे तर तुम्ही सावध आहात. तुमचं नामस्मरण गेलं का तुम्ही बेसावध झाले. तुमचं नामस्मरण अखंड चालू आहे तर तुम्ही सावध आहात. आता आपण ओळीकडे वळूया. आणि जो व्यापार त्याचा कर्म असे म्हणतात. व्यापाराला कर्म म्हणतात. म्हणजे आपल्याला जन्माला येणं, घालणं, जन्माला येणं आणि मरणं हा व्यापार आहे, भगवंताचा व्यापार आहे. तो आपल्याला काय करतो? त्याने आपल्याला मायेवरती ठेवलाय आणि माया काय करते? मायाच माणसाला काय करते? जन्माला घालते. आणि एकदा का आणि तो भगवंताचा व्यापार आहे. तो भगवंता काय करतो? आपल्याला भगवंत त्याच्या त्या आत्मतत्वावर आपल्याला भगवंताच्या आपण खेळणे आहोत. आपल्याला खेळवतो. भगवंतापर्यंत आपण जात नाही तोपर्यंत भगवंताची खेळणी आहोत. आणि एकदा का भगवंताची मिठी पडली, भगवत स्वरूपाला गेलो का आपल्या जन्म मरणाचा फेरा ताबडतोब चुकतो. आता मागच्या वेळेला आपण आता या 8व्या अध्यायामधील अक्षर ब्रह्मातील आपल्याला श्लोक क्रमांक 4 ओवी क्रमांक 30 आता याच्यामध्ये तुम्हाला मागच्या वेळेला विश्लेषण दिला होता तरी परत देतो तुम्हाला. आता आदिबुद्ध ते म्हणजे तेही सांगो संक्षेपे तरी होय आणि हरपे अभ्र जैसे. काय सांगतात ते बघा, ज्ञानोबा सांगतात. आता आदिभूत जे म्हणिपे आता आदिभूत कशाला म्हणतात ते बघा. आदिभूत, आदिदैव आणि आदियज्ञ हे संपूर्ण भगवंताचीच रचना आहे बरं का. भगवंतानेच ही रचना केलेली. आदिभूत म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय, आदियज्ञ म्हणजे काय, ह्या तिघांची रचना भगवंताने केलेली आहे. पण ते आपल्याला समजावं म्हणून त्यांचं विश्लेषण आहे. आदिभूत म्हणजे काय तर तरी होय ना आधी हरते अभ्र जैसे. जसं गगनामध्ये आकाशामध्ये अभ्र येतात म्हणजे ढग येतात आणि हे ढग येऊन जातात, थांबतात का ते? आकाशामध्ये कितीतरी आता आधी अनादी काळापासून आकाशामध्ये ढग येतात. अगदी कृता त्रेता द्वापार कली याच्या आधी जेव्हा ही सृष्टी नव्हती त्यावेळेलाही काय करायचं? सृष्टी नव्हती त्यावेळेला पण काय करायचं? ते ही ढग आकाशामध्ये, आकाश होता पण त्या आकाशामध्ये ढग यायचे. म्हणजे आधी अनादी काळीचं हे ज्ञान आहे. आणि ते ढग काय करतात? आकाशामध्ये ढग येतात. तसं आपल्या या आकाशामध्ये जसं ढग येतात तसं भगवंत म्हणतो माझ्या आत्मतत्वावर माया येते आणि जाते, येते आणि जाते. आपण किती वेळा जन्मा यावे, किती व्हावं, फजिती आपली आहे. आपली फजिती आहे. भगवंताने आपल्याला जन्माला घातले पण भगवंतापर्यंत आपण पोहोचतच नाही ना.
आणि ते पोहोचण्यासाठी आपल्याला हे विश्लेषण दिलेलं आहे. आदिभूत म्हणजे काय? भूत म्हणजे पाचा भूतांचा जे तयार झालेला आहे त्याला भूत म्हणतात. पाचा भूतांपासून जे काय तयार झालं त्याला भूत म्हणतात. पंचमहाभूतापासून जे जे तयार झालंय त्याला आदिभूत. आदि अनादि काळापासून हे चक्र चालत आलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे ज्या परब्रह्म तत्वावर निर्माण होतात म्हणून याला आदिभूत म्हणतात. आणि आदिदैव म्हणजे काय? या पाचा भूतांना चालवणारा जो परमात्मा आहे तो त्या पंचमहाभूतांच्या आतमध्ये आहे आणि म्हणून त्याला आदिदैव असं म्हणतात. म्हणजे सृष्टीमध्ये जे जे काय दिसतं त्या संपूर्ण सृष्टीला चालवण्याची जी शक्ती एक प्रकारची, त्या शक्तीला आदिदैव म्हणजे देव म्हणतात. त्याला आदिदैव. आदि अनादि काळापासून हेच चाललेलं बरं का. हे आता आपण जे देव पूजतो हे आपण काय केलेलं आहे? आपण तयार केल्यात हे देवांच्या मूर्त्या. आपण त्यांना आकारात आणले का? तर नातुळे मुख्य परमात्मा म्हणून करावे लागे प्रतिमा. माणसाला देव दिसत नाही, भासत नाही म्हणून प्रतिमा तयार करतो. प्रतिमा तयार का करतो माणूस? तर आपला मन इकडे तिकडे भरकटू नये, आपलं मन चंचल मन एका ठिकाणी कुठेतरी स्थिर व्हावं म्हणून आपण ह्या मूर्त्या तयार केल्या आणि मूर्तीची पूजा माणूस करायला लागला. पण या मूर्त्या ज्या आकार आहेत हे आकार कोणी तयार केले? आपणच तयार केले. माणसानेच आकार तयार केले. चंचलत्व कमी व्हावी आणि निश्चल व्हावी, एका ठिकाणी कुठेतरी ध्यान लागावं. नातुळे मुख्य परमात्मा म्हणून करावे लागे प्रतिमा. मग परमात्मा आकारामध्ये का? नाही, परमात्मा निराकार आहे, निरावयव आहे, त्याला अवयवच नाही. आणि आपण ज्याची पूजा करतो त्याला अवयव आहेत. तो निर्गुण आहे, त्याच्याकडे गुणच नाही काही. निरावयव अज आहे म्हणजे तो जन्माला येतच नाही परमात्मा. ध्रुव आहे म्हणजे ध्रुवासारखा स्थिर आहे, ध्रुवासारखा निश्चल आहे. अशी परमात्म्याची व्याख्या आहे. आणि या व्याख्येमध्ये आपण आपल्याला स्वतःला बसवलं पाहिजे तरच आपल्याला ज्ञान कळेल. ज्ञानी भरपूर आहेत जगामध्ये, प्रत्येक माणूस ज्ञानी आहे, सगळे पंथ ज्ञानी आहेत, पण आत्मज्ञानी हाताच्या बोटावर मोजून मिळतील तुम्हाला. याला कारण काय? ह्याला कारण एकच आहे की सगळ्या लोकांनी अज्ञान वाढवून ठेवलेलं आहे आणि अज्ञानालाच आपण ज्ञान समजून बसलोय. जो अज्ञान आहे त्याला आपल्याला वाटतं ज्ञान आहे. अज्ञानाची भक्ती, इच्छिती धन संपत्ती. धन आणि संपत्ती मिळाली की माणसाला वाटतं देव प्राप्त झाला. तयांच्या चित्ती बोध कायचा? बोध कसा काय? त्यांच्याकडे बोधच नाही. अज्ञानाची भक्ती, इच्छिती धन संपत्ती म्हणजे धन आणि संपत्ती मिळाली की मला देव भेटला असं प्रत्येकाला वाटतं. बघा जिथे जिथे जाल तिथे तिथे हेच बोंबाबोंब आहे. अरे आम्ही ह्या पंथात गेलो आणि माझा साधी झोपडी होती, मला 2 BHK मिळाला, नोकरी चांगली मिळाली, छोकरी चांगली मिळाली. हा परमार्थ अजिबात नाही बरं का. हे आपल्या मागच्या प्रारब्धाप्रमाणे भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. जे आपल्या वाट्याला जे काही चांगले कर्म असतील मागच्या जन्मात म्हणून आपल्याला नरदेह मिळालेला आहे आणि आपल्या प्रारब्धामध्ये जे जे लिहिलेलं आहे ते आपल्याला मिळतो. आपल्याला आपण कष्ट केलं तर. कष्टाप्रमाणे कष्टाविना फळ नाही हो. आधी कष्ट मग फळ, कष्टाचे नाही ते निर्फळ. म्हणजे कष्ट केल्याने आपल्याला मिळतंय सगळं. काय कशावर आहे? आपल्या प्रारब्धामध्ये जे जे आहे ते आपल्याला मिळणारच आहे. मग ते काय भगवंताने दिलं का आपल्याला? नाही, आपण आपल्या कष्टावरती आपल्या मागचं जे काय प्रारब्ध त्याच्यावर आपल्याला मिळतंय सगळं आणि आपण त्यालाच देव समजतो. म्हणून आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो साक्षेपे संक्षेपे तरी होय आणि हरपे अभ्रदयशे. जसं आकाशामध्ये ढग आलं की ते निघून जातात तसं अधिभूत किती वेळेला जन्म यावे किती व्हावे फजिती असं ज्ञानोबराय सांगतात. तैसे असते पण हाच नाही होई जे हे साच जया ते रूपा आणि ती पांच मिळवनिया. त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व खोटे असून खरोखर फावू गेले असता जे होत नाही व ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन रूपाला आणतात. बघा भगवंत कसा आहे? भगवंत आरूप आहे.
अव्यक्त आहे. भगवंताला आकार नाही, निराकार आहे. पण आकाराला कोण आणतो? त्याला माया आकाराला आणतो. भगवंताला माया आकाराला आणते किंवा त्या आकारामध्ये भगवंत स्वतःच राहतो. कारण भगवंत कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे. अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथून चराचर हरीशी भजे. ज्ञानोबा सांगतात हरिपाठामध्ये. अव्यक्त निराकार आहे, नाही जे आकार तो त्याला आकारच नाही. पण तो आकाराला आलेला आहे का? कारण त्याला एकोहम बहुश्याम, ते एकच आहे, पण त्याला बहुरूपाने नटायचं म्हणून तो मायेने नटलेला आहे. जर भगवंत मायेने नटला नसता तर कोण कोणाशी बोलला असता सांगा मला तुम्ही? एकटाच असता, कोणाशी बोलला असता? भगवंत एकटाच आहे, कोणाशी बोलेल? निर्गुण आहे, निराकार आहे. मग त्याने आकार धारण का केला? त्याचा व्यापार त्याने निर्माण केला. जसा आपला व्यापार आपण वाढवतो, एक दुकान टाकला, दुसरा दुकान टाकला, तिसरा दुकान टाकला ना, आपण काय करतो? आपण फुल मग त्याच्यामध्ये बिझी असतो धंदा करण्यामध्ये. तसं भगवंताचा व्यापार आहे. हा भगवंताचा काय व्यापार सगळं चाललेलं आहे. चारी खानी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी, जेने निर्मिले लोक तिन्ही तया नाव देव. बघा त्याचा व्यापार आहे. चारी खानी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी, जेने निर्मिले लोक तिन्ही तया नाव देव. बघा भगवंताची व्याख्या, त्याला देव म्हणतात. ज्यांनी चारी खाणी निर्माण केल्या, अंडज स्वेदज जारज उद्भिद, या चारी खाणी निर्माण केल्या भगवंताने. कशासाठी? व्यापार आहे त्याचा. तो भगवंताचा व्यापार आहे. चारी खाणी त्यांनी निर्माण केल्या, चारी वाणी परा पश्चिंती मध्यमा वैखरी, आणि त्या चारी खाणींना चालवणारी वाणी पण दिली. तर वाणीच नसते तर मी तुमच्याशी बोललो असतो का? परावाणी आहे, पश्चिंती वाणी आहे, मध्यमा आणि वैखरी, चार वाणी आहेत आपल्याला. या चारही वाणीतून परमात्माच बोलत असतो. असा तुमचा भाव तयार व्हायला पाहिजे. आपला भाव परमात्मा आपल्याकडनं बोलून घेतो असा भाव व्हायला पाहिजे. त्याला भक्ती म्हणतात. नाही तर आपल्याला वाटतं की आपणच बोलतो तर मग ते खूप चुकीचं होईल. मग ते मायावरती जाणार आपण. परत परत आपल्याला जन्माला यावं लागेल. अहंकार आहे तो आपला अहंकार आहे. म्हणून जे आपण कर्म करू ते भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. तरी उचित कर्मे आघावी तुवा आचरुणी मज अर्पावी, परिचित्त वृत्ती विनासावी आत्मस्वरूपी. ज्ञानोबा सांगतात उचित कर्मे आघावी, सगळ्या प्रकारची कर्म कर, चांगल्या उत्तम प्रकारची कर्म कर, पण ती मला अर्पण कर. उचित कर्मे आघावी तुवा आचरुणी मज अर्प, मला अर्पण कर. भगवंत सांगतो परिचित्त वृत्ती विनासावी, परंतु चित्त तुझं आहे ते का आत्मस्वरूपाशी एकरूप कर. नाही तर मग तू जर कर्म चांगले केले आणि त्याचं जर ते फल तुझ्याकडे घेतलं, करते पण तुझ्याकडे घेतलं, तर तुला काय होईल? तुला अभिमान होईल, गर्व होईल, आणि मग ते कर्मच तुला ओझं होईल. म्हणून सगळं कर्म काय करा? कर्म करा, आपण भगवंताला अर्पण करा. जोपर्यंत आपले सगळे कर्म आपण भगवंताला अर्पण करत नाही, तोपर्यंत आपल्याकडे अज्ञान आहे. आणि मी 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 म्हणताच मरतो माणूस. काय करतो? मी मी म्हणतच माणूस मरतो. आणि मी मी हे काय आहे? हे ओझं आहे, भ्रांतीचं ओझं. आपली भ्रांती आपण करतो. आपण करत नाही देवा, देवच आपल्याकडनं करून घेतो. सर्व देवच आपल्याकडनं करून घेतो. आपण काहीही करत नाही. आपल्यामध्ये असलेला तो परमात्मा, हेच तिथं सांगितलं आहे की परमात्मा सगळं करून घेतो. काय करतो? हे सगळं परमात्मा त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व खोटे असून खरोखर भाव गेले असता, जे होत नाही व ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन रूपाला आणतात. 5 भूत या भगवंताला रूपाला आणतात. 5 भूतच नसती तर हा देहच नसता. हा देहच नसता तर 4 खाणी 4 वाणी तयार झाले नसते. 4 खाणी 4 वाणी तयार झाले नसता तर भगवंताला व्यापार करता आला नसता. मग हा भगवंताचा व्यापार आहे. कुठल्या जन्मामध्ये कोणाला घालायचा, कोणाचे कर्म चुकले, काय चुकले, मग कुत्र्याच्या जन्माला घालवायचा का, मानवाच्या घालवायचा का, मुंगीच्या घालायचा का, उंदराच्या का, इंद्राच्या, हे सगळं कर्मावर आहे. आणि ते कर्मच आपल्याला काय करतो? म्हणून आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. जरा जरी आपल्याकडनं कर्मामध्ये चुकी झाली तरी आपल्याला
अधोगतीला जावं लागेल, परत जन्माला यावं लागेल. आधी कर्माचा प्रसंग. संत रामदास सांगतात, आधी कर्माचा प्रसंग आधी येत नाही बरं का माणसावर. आधी प्रसंग नाही, आधी कर्म. आधी कर्माचा प्रसंग. कर्म चांगले असतील तर प्रसंग येत नाही, कर्म वाईट असतील तर लगेच आपल्याला प्रसंग आपल्याला येतात. अनेक प्रकारच्या व्याधी आहेत, व्याधीने जखडला जातो. कुठे जेलमध्येच अडकतो माणूस मारामारी करून. तर अनेक प्रकारच्या व्याधी आहेत माणसाला. कुठे कुठे कायद्याच्या कचाट्यात अडकतो, कुठे घरातल्या भांडणातच अडकतो, कुठे मुलगाच चांगला वागत नाही. ह्याला कारण काय? ह्या मायेने केलेले व्यापार आहेत. आणि व्यापार करण्याची क्षमता भगवंताने मायेलाच दिलेली आहे. माया सगळे करे, माया सर्व काही, ब्रह्म काहीच न करे. जशी आपल्याला आहे, भगवंताने आपल्याला, आता ही वीज आहे, आपला आता हा बल्ब आहे, या बल्बाला फक्त शक्ती द्यायचं काम करतो. मग ती शक्ती आपण काय करतो? एसीला लावतो, तर एसीला लावलं तर एसी थंड हवा देते, हीटरला लावलं तर गरम करते, वॉशिंग मशीनला लावले तर कपडे धुवून बाहेर काढते. वाचायला बल्ब पेटवला तर आपल्याला वाचता येतो. शक्ती एकच आहे. तसं परमात्मा तत्वाची शक्ती एकच आहे. परमात्मा सगळ्यांना एकच शक्ती देतो. मग त्या शक्तीच्या अनुषंगाने आपण चांगलं करायचं का वाईट करायचं हे मायेच्या हातात आहे. आणि म्हणून मायेला आपण काय करायला पाहिजे? त्या भगवंताच्या भक्तीमध्ये एकरूप करायला पाहिजे. जर ही मायाच जर भगवंताच्या भक्तीशी एकरूप झाली तर आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. आणि ही माया जर या मायेमध्ये अडकली, अनेक ठिकाणी नटलेल्या जे काय आपल्या ब्रह्मांडामध्ये चालू आहे मायेचं खेळ, त्याच्यामध्ये त्या खेळामध्ये आपण अडकलो तर भगवंताचं आपण खेळ न बनू, मग आपल्याला परत जन्माला यावं लागेल. त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व खोटे असून खरोखर पाव गेले असतात हे होत नाही, व ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन चालवतात, रूपाला आणतात. माया रूपाला आणतं भगवंताला. भगवंताला रूप नाही, रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया, निर्गुण निराकार तू रघुराया. पण ही माया काय करते? म्हणजे माया सर्वकारी, ब्रह्म काहीच न करी. भूता ते आधी करून असे आणि भूत संयोगे तरी दिसे, जे वियोगा वेळे भ्रसे नाम रूपाधिक. जे पंचमहाभूतांच्या आश्रयाने असते. बघा भगवंत कसा आहे? पंचमहाभूताचा आश्रय घेऊन तो प्रगट होतो, पंचमहाभूतांना प्रगट करतो आणि त्यांच्या संयोगाने दृष्टीस पडतो. म्हणजे पंचमहाभूतांच्या संयोगाने दृष्टीस पडतं आपल्याला. व विनाशकाली लय पावते, आणि माया विनाशकाली लय पावते, असे हे नावरूप. मायेने भगवंताला नावरूपाला आणलंय. देवाला नावरूपाला कोणी आणलं तर मायेने आणले. कारण भगवंताचं हे संपूर्ण जे काही चाललेलं आहे ते भगवंताचा व्यापार आहे. आणि त्या व्यापार तो चालवणारा तो व्यापारी भगवंत. आणि तो व्यापारी आपल्या हातात येण्यासाठी हर्याला आता मग काय भाई चिंता. तर हर्या आपल्या हातात येण्यासाठी संतांना शरण जावं लागेल, नाही तर आपण मायेमध्ये अडकणार. मायेमध्ये प्रत्येक माणूस मायेमध्ये अडकलेला आहे. जोपर्यंत भगवंत हातात येत नाही, संत हातात येत नाही, संतांनी काय सांगितलंय ते आपल्या डोक्यात येत नाही, लक्षात येत नाही, साधना नाही आपल्याकडे, महावाक्याचा बोध नाही, आपण काय करणार आहोत? तर मायेमध्येच अडकणार. मायेचा निराश व्हायला पाहिजे, मायेचा विसर पडायला पाहिजे. ध्यान करता करता मायेचा विसर पडला, जेथे संसार चित्र उमटे, मनोरूपी पटू फाटे, सरोवर आटे मग प्रतिमा नाही. काय सांगतात? संसार चित्र उमटे. ज्या आत्मतत्वावर संसार चित्र उमटेलेलं आहे, मनोरूपी पटू फाटे, मनाचा पडदा फाटला पाहिजे. कारण मनच काय करतो? मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय. मनच माणसाला बंधनात टाकतो आणि मनच माणसाला मोक्षाकडे घेऊन जातो. सगळं काम कोणाचं आहे? मायेला चालवणारा मन आहे. आणि मनाच्या पलीकडे परमात्मा आहे. या मनाला जी शक्ती आहे ना ती परमात्म्याची शक्ती आहे. मन जरी शरीराचा राजा असला तरी त्याला चालवणारी जी शक्ती आहे
ती शक्ती कोणाची आहे? त्या भगवंताची, निर्गुण निराकाराची आहे. आणि तो आपल्याला दिसत नाही, माया दिसते आपल्याला. आणि तो न दिसत नाही, तो न दिसून सगळं तोच करतो. अनंत ब्रह्मांडा खालुते, अनंत ब्रह्मांडा वरुते, अनंत ब्रह्मांडा खालुते, तेने विन कुठं रीता ठाव नाही. त्याच्याशिवाय रीता ठाव पण नाही. अनंत ब्रह्मांडा वरुते म्हणजे संपूर्ण जे काय ब्रह्मांड दिसतात, आपल्याला दिसत नाही, त्याच्या पलीकडे तो आहे. आणि अनंत ब्रह्मांडा खालुते, तेने विन कुठे रीता ठाव नाही. त्याच्याशिवाय एवढूस पण जागा त्याच्याशिवाय नाहीये. मग तोच सगळं काय करतो. पण त्याचा खेळ काय आहे? तर मायेला चालवणं हा त्याचा खेळ आहे. आणि ही मायेचा निरसन होण्यासाठी आपल्याला भगवंताचं दर्शन व्हायला पाहिजे. एकदा का झाली या दर्शन एक वेळा, काय सांगितलंय? एकदाच भगवंताचं दर्शन व्हायला पाहिजे. मागील परिहार पुढे नाहीशी न झाली या दर्शन एक वेळा. एकदाच माणसं भगवंताचं दर्शन झालं का संपूर्ण आपल्याला त्या भगवंताचं ज्ञान होतं. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु जगत वंद्य तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.